सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. पुण्यामधले टॉप 10, टॉप 20 आणि टॉप 30 इंजिनिअरिंग कॉलेजेस बघितल्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत. मग त्यांनी काय करायचं किंवा प्रायव्हेट कॉलेजेसचा ऑप्शन कसा आहे, या कॉलेजेसची फी, यामध्ये असणारी प्लेसमेंट किंवा इथे येणाऱ्या कंपनीज, या सर्वांबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट होते किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती हवी होती. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे कॅप अंडर आणि MST CET थ्रू जे कॉलेजेस आहेत ते सोडता जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, बऱ्यापैकी सगळे कॉलेजेस आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कॉलेजेसची फीज असेल किंवा हे कॉलेज तुमच्या CET थ्रू लागणाऱ्या कॉलेजपेक्षा वर्थ इट आहेत की नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी टॉप 10, टॉप 20 आणि टॉप 30 इंजिनिअरिंग कॉलेजेसचा व्हिडिओ बघितला नाहीये, त्यांनी आपल्या चॅनलमध्ये जाऊन लवकरात लवकर तो बघा. तर मग पहिलं प्रायव्हेट कॉलेज कोणतं? तर सिम्बॉयसिस. आता मला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या प्रायव्हेट कॉलेजेसची मी काही रँकिंग ठरवत नाही आहे. म्हणजे टॉप 1, टॉप 2, टॉप 3 असं काही मी ठरवणार नाही आहे. माझ्या दृष्टीने सर्व प्रायव्हेट कॉलेजेस सेम लेवलचे आहेत. इथे किती जरी पॅकेज तुम्हाला वेबसाईटवर दिसत असलं, हायेस्ट, लोएस्ट, ॲव्हरेज किंवा जे काही तुम्हाला दिसत असेल, त्याची मी कुठलीही गॅरंटी घेत नाही. जेवढं वेबसाईटला दाखवलं आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण प्रायव्हेट कॉलेजेसबद्दल कसलीच गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे मी रँकिंग देखील कुठल्या कॉलेजची ठरवणार नाही आहे. फक्त मी सर्व कॉलेज तुमच्यापुढे मांडतोय. तुम्ही स्वतःच ठरवा नक्की कुठलं चांगलं कॉलेज आहे आणि कुठलं नाही आहे. तर पहिलं वेल नोन कॉलेज इज सिम्बॉयसिस इंटरनॅशनल, म्हणजेच डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ही देखील. तर या कॉलेजबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही आहे. खूप चर्चित कॉलेज आहे, खूप प्रतिष्ठित कॉलेज आहे. आणि फीज देखील तेवढीच हाय आपल्याला या कॉलेजची बघायला मिळते. 3 ते 3.75 लाख एवढी फी आपल्याला या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. आणि ॲव्हरेज पॅकेज हे 10.54 लाख पर ॲनम एवढं या वेबसाईटवर दाखवलं आहे. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर इथे तुम्हाला दिसेल की 2024-25मध्ये 80% किंवा 23-24मध्ये 91%, 97-98% एवढी प्लेसमेंट या कॉलेजची बघायला मिळते. नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही वेगवेगळे पॅकेज इथे दाखवले आहेत. नॅशनल हायेस्ट पॅकेज 50 लाख 2023-24मध्ये, यावर्षी 21 लाख, आणि इंटरनॅशनल 16 आणि 22 लाख एवढं आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर नंबर ऑफ कंपनीज म्हणायचं झालं तर 190-200च्या आसपास इथे तुम्हाला कंपनीज व्हिजिट केलेल्या बघायला मिळतील. आता या जर कंपनीजचे नावं बघितले तर बऱ्यापैकी काही खूप मोठ्या प्रोडक्ट बेस्ड कंपनी ज्याला आपण म्हणतो त्या काही इथं दिसणार नाहीत. बऱ्यापैकी सर्व्हिस बेस्ड कंपनीजच आहेत. पण तरी देखील चांगल्या कंपनीज इथे व्हिजिट करतात. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज घ्यायचं असेल तर हा चांगला ऑप्शन तुम्हाला ठरू शकतो. ॲव्हरेज पॅकेज इथे त्यांनी दिलेलं आहे. ॲव्हरेज पॅकेज CSE साठी इथे दिसतंय तुम्हाला 11.28, ENTC साठी 11.30, सिव्हिलसाठी 22 लाख रुपये एवढं ॲव्हरेज इथं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्याच शेजारी इथे तुम्हाला दिसेल 2024साठी ओव्हरऑल 8.91 एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळेल. मागच्या वर्षी ते 12.97 लाख एवढं दिसतंय. त्याची मी काही गॅरंटी घेत नाही आहे. बाकी इथे त्यांनी जे दिले ते मी तुम्हाला दाखवतोय. यानंतरचं पुढचं प्रतिष्ठित आणि वेल नोन कॉलेजेस MIT WPU, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. फीज जर बघायची झाली तर 3,70,000 एवढी आपल्याला पर ॲनम फीज बघायला मिळते. यामध्ये ते इन्क्रीमेंट वगैरे सुद्धा असते. 10% आय थिंक इन्क्रीमेंट प्रत्येक वर्षी होईल. आणि 4 ते 6 लाख एवढं आपल्याला ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजमध्ये बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी 600+ कंपनीज या कॉलेजला व्हिजिट करतात असं दाखवलेलं आहे. 75% मीडियन प्लेसमेंट रेशो त्यांनी दाखवलेला आहे. आणि 1903 एवढे विद्यार्थी यावर्षी प्लेस झालेले आपल्याला दिसत आहेत. इथे देखील एक्सेंचर वगैरे किंवा ज्या आपल्या सर्व्हिस बेस्ड कंपनीज असतात त्याच बऱ्यापैकी इथे तुम्हाला दिसतील. चांगल्या कंपन्या येत असल्यामुळे नक्कीच इथे तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते. पण खूप काही प्रोडक्ट बेस्ड कंपनीज किंवा एक 20-25 लाख रुपये हायेस्ट पॅकेज अशी काही अपेक्षा तुम्ही ठेवू नका. जेवढी या कॉलेजची फीज आहे त्या दृष्टीने पॅकेज आपल्याला थोडंसं कमी बघायला मिळेल. त्यापुढचं जे कॉलेज आहे ते भारतीय विद्यापीठ डीम टू बी युनिव्हर्सिटी. हे देखील एक वेल नोन पुण्यातलं कॉलेज आहे. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर 85% 2023-24मध्ये, 22-23मध्ये 95% किंवा एकदम चांगली प्लेसमेंट या कॉलेजची आपल्याला बघायला मिळेल. हायेस्ट पॅकेज 19 लॅक्स पर ॲनम 2023-24साठी, आणि ॲव्हरेज पॅकेज 5.15 लॅक्स पर ॲनम एवढं आपल्याला बघायला मिळतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रायव्हेट कॉलेजेस आणि कॅप अंडरच्या कॉलेजेसमध्ये फार कन्फ्युजन आहे.
पहिली गोष्ट तर सिम्बायोसिसचं कुठलंच कॉलेज अजून एक म्हणजे एकच कॉलेज आहे त्यांचं आणि ते पूर्ण डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. कोणतंही कॉलेज असं नाही आहे त्यांचं की जे कॅप अंडरमध्ये पार्टिसिपेट करतं किंवा CET थ्रू ॲडमिशन होईल. MITचे बरेच कॉलेज आहेत. MIT WPU, MIT ADT आणि MIT AOE. तर यातलं जे AOE आहे ते अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग हे आळंदीमधलं आहे आणि तिथे ते कॉलेज जे आहे ते CETच्या अंडर येतं. 95% आसपास आपल्याला कट ऑफ त्या कॉलेजचा बघायला मिळेल. भारतीय विद्यापीठचे हे जे प्रायव्हेट कॉलेज आहे हे सोडता अजून दोन कॉलेज आहेत. एक कॉलेज आहे ते फक्त मुलींसाठी असणारं कॉलेज आहे आणि दुसरं आहे ते लवाले या ठिकाणी त्यांचं कॉलेज आहे. तर या तिन्ही कॉलेजपैकी सगळ्यात चांगलं यांचं प्रायव्हेट कॉलेजच आहे नक्कीच. आणि जो आपण टॉप 10, टॉप 20 आणि टॉप 30 इंजिनिअरिंग कॉलेजेसचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये देखील मी सांगितलंय की प्रायव्हेट कॉलेज हे त्या कॉलेजेसपेक्षा नक्कीच बेटर आहे. पुढचं जे आहे ते विश्वकर्मा युनिव्हर्सिटी. VIT आपल्या सर्वांना माहीत असेल तर VITचंच जी संस्था आहे त्यांचंच हे स्वतःची युनिव्हर्सिटी झालेली आहे आणि त्यांचंच हे प्रायव्हेट कॉलेज आहे. 3.5 lakhs पर annum एवढी आपल्याला फीस या कॉलेजमध्ये बघायला मिळते आणि ॲव्हरेज पॅकेज हे 6 लाखाच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. भारतीची फीस देखील 2 लाखापासून ते 4.5 लाखापर्यंत आपल्याला फी बघायला मिळते आणि विश्वकर्माची फी देखील 3.5 लाख प्लस तिथं लिहिलं. याचा अर्थ असा आहे की जर तुमचं त्यांच्या वेळेमध्ये म्हणजेच त्यांची टाईमलाईन असते तर त्यामध्ये जर ॲडमिशन नाही झालं तर मग त्यांचं पुढे ती फीज वाढवतात. तर फीज ती किती पण जाऊ शकते, 4 लाख, 5 लाख, 6 लाख पर ॲनमपर्यंत सुद्धा असू शकते. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते VUची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी दाखवले की 700+ कंपनीज या कॉलेजला व्हिजिट करतात. त्या व्यतिरिक्त जे ॲव्हरेज पॅकेज वगैरे जे आहे ते इथे क्लिअरली त्यांनी शो केलेलं नाही आहे, पण त्याच आसपास आपल्याला बघायला मिळेल. आणि इथे जे बाकीचं जे आहेत म्हणजे फार्मसी वगैरे त्यांचे देखील इथे प्लेसमेंट दाखवलेली आहे. कंपनीजमध्ये ज्या मास रिक्रुटर्स कंपन्या आहेत म्हणजेच सर्व्हिस बेस्ड कंपन्या त्या आपल्याला या कॉलेजमध्ये व्हिजिट केलेल्या बघायला मिळतात. मग ते TCS असो, कॅपजेमिनी असो, इन्फोसिस असो, या सर्व कंपनीज तुम्हाला या कॉलेजमध्ये दिसतील. नंतरचं जे कॉलेज आहे ते PCCOE युनिव्हर्सिटी. हे देखील जसं VUचं मी कॉलेज आता तुम्हाला सांगितलं तसंच PCCOEनी स्वतःची युनिव्हर्सिटी स्टार्ट केलेली आहे आणि त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये 2.4 lakhs एवढी आणि 2.4 lakhs प्लस इथे देखील मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जर त्या टाईमलाईनमध्ये ॲडमिशन झालं नाही तर यांची देखील फीज वाढू शकते. तर बेसिक फी त्यांची 2.4 लाख पर annum आपल्याला बघायला मिळेल. ॲव्हरेज पॅकेज 6 लाख आपल्याला बघायला मिळतं. कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला सर्व ज्या सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत म्हणजे TCS असेल, कॉग्निझंट असेल, ॲक्सेंचर असेल, कॅपजेमिनी असेल, या सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील. किती स्टुडंटने इथं रजिस्ट्रेशन केलं ते देखील दिसेल आणि ऑफरसुद्धा बघा की 640 किंवा मोठ्या प्रमाणात इथे सर्व्हिस बेस्ड कंपनीज तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ऑफर्स देताना दिसतील. त्यानंतरचं पुढचं कॉलेज आहे ते DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. आकुर्डी कॅम्पसमधलं हे कॉलेज आहे. DY पाटीलचे एकूण एक कॉलेज आहे ते अकोडीमध्ये आहे, दुसरं पिंपरीमध्ये आहे, तिसरं कॉलेज आहे ते लोहगावमध्ये आहे, अजिंक्य DY पाटील. त्यानंतरचं 2 कॉलेज आहेत ते तळेगावमध्ये आहेत. तर असे 2, 3 आणि 4, 5 कॉलेज कॅप राऊंड अंडरचे सोडता त्या व्यतिरिक्त त्यांचे अजून 3 कॉलेज आहेत जे म्हणजे पूर्णपणे प्रायव्हेट आहेत. मग त्यामध्ये ते 3 कुठले तर हे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, त्यानंतर अजिंक्य DY पाटील, ते एक झालं आणि त्यानंतरचं एक आंबी कॅम्पसमध्ये त्यांचं तळेगावमध्ये अजून एक प्रायव्हेट कॉलेज बघायला मिळतं. तर त्यापैकी हे पहिलं कॉलेज आहे प्रायव्हेट. त्याची फीज 2.5 lakhs एवढी आपल्याला बघायला मिळेल आणि ॲव्हरेज पॅकेज 4 ते 6 लाखाच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये 5.2 एवढं ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं. त्यानंतर 27 लाख रुपये हायेस्ट पॅकेज आणि 300+ प्लेसमेंट म्हणजेच 300 ऑफर या कॉलेजमध्ये कंपनीजकडून आलेल्या बघायला मिळतात. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते MIT ADT. MIT WPU हे पहिलं त्यांचं प्रायव्हेट कॉलेज आहे. त्यानंतरचं जे आहे ते लोणी काळभोरमध्ये MIT ADT हे कॉलेज आपल्याला बघायला मिळेल. 2.8+ lakhs एवढी आपल्याला फीस बघायला मिळते. प्लस यासाठी आहे की इन्क्रीमेंट वगैरे आणि अदर त्यांचे बरेच फी असतात, त्यामुळे तिथे प्लस आपण दाखवलेलं आहे आणि 4 ते 6 लाख रुपये ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळेल. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर 58 लाखापासून ते 12 लाख ॲव्हरेज पॅकेज आपल्याला एक 18 ते 19 विद्यार्थ्यांना 12 लाखच्या पुढे ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं आणि त्यापुढे 8, 9 किंवा 7 लाख एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळेल. सगळ्यांचं जर ॲव्हरेज केलं तर ते 4 ते 6 लाखाच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल.
त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते अजिंक्य डी.वाय पाटील युनिव्हर्सिटी. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे हे ते जे सेकंड त्यांचं प्रायव्हेट कॉलेज आहे ते हेच आहे. आणि या कॉलेजची फीज आपल्याला 2.5 ते 3.5 या दरम्यान बघायला मिळेल. ॲव्हरेज पॅकेज 4 ते 7 लाख रुपये या देखील एवढंच या देखील कॉलेजचं आपल्याला प्लेसमेंट बघायला मिळेल. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर हायेस्ट पॅकेज 1.2 करोड एवढं दाखवलेलं आहे. मला याबद्दल काही आयडिया नाही आहे. आणि जे ॲव्हरेज पॅकेज आहे ते 6.5 एवढं आपल्याला LPA ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. तर हे जे मी कन्फर्मेशन काही देत नाही आहे, तुम्हाला जे वेबसाईटवर दाखवलं आहे तेच मी दाखवतो आहे. नंतरचं जे कॉलेज आहे ते GH रायसोनी युनिव्हर्सिटी. GH रायसोनीचं एक कॉलेज आहे ते मायनॉरिटी कॉलेज आहे आणि त्यानंतरचं हे पूर्णपणे प्रायव्हेट असणारी युनिव्हर्सिटीच स्वतःची त्यांची आहे. 1.5 लाख रुपयापासून ते 1.75 लाखापर्यंत तुम्हाला या कॉलेजची फीस बघायला मिळेल. या कॉलेजची एक चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप पण इन्क्लुडेड आहे. म्हणजे फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला लॅपटॉप देखील हे कॉलेजवालेच प्रोव्हाइड करतील. ॲव्हरेज पॅकेज 4 ते 5 लाख रुपये आपल्याला बघायला मिळतं. यानंतर 10th नंबरचं कॉलेज म्हणजे GSPM युनिव्हर्सिटी. GSPMचे देखील बरेच कॉलेज आहेत. GSPM तातवडे हे त्यांचं प्रमुख मेन कॅम्पस आहे, जे की ॲटोनॉमस कॉलेज आहे. बाकी कुठलं कॉलेज त्यांचं ॲटोनॉमस नाही आहे. मग त्यानंतर GSPM नरेमध्ये देखील आहे, वाघोलीमध्ये देखील आहे. GSPM युनिव्हर्सिटी हे त्यांचं प्रायव्हेट असणारी युनिव्हर्सिटी आहे. 2 लाख रुपये पर इयर तुम्हाला फी इथे बघायला मिळेल आणि 4 ते 5 लाख रुपये इथे देखील तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळेल. त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला एक्झॅक्टली किती ॲव्हरेज प्लेसमेंट आहे वगैरे काही दिसत नाही. पण बऱ्यापैकी ज्या सर्व्हिस बेस कंपन्याज आहेत त्या तुम्हाला या कॉलेजमध्ये देखील बघायला मिळतील. मग ते TCS असेल, कॅपजेमिनी असेल, या सर्व तुम्हाला इथे देखील बघायला मिळतील. 50 ते 60% किंवा 70%च्या आसपास तुम्हाला प्लेसमेंट बघायला मिळेल आणि 4 ते 5 लाखाच्या दरम्यानच ही प्लेसमेंट आहे. DY पाटील आंबे युनिव्हर्सिटी हे DY पाटीलचं तिसरं प्रायव्हेट कॉलेज आहे. 3.5 लाख पर ॲनम एवढी तुम्हाला फीज या कॉलेजची बघायला मिळते आणि 4 ते 5 लाख रुपये ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजचं बघायला मिळतं. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर कॅपजेमिनी असेल, इन्फोसिस असेल, TCS असेल, विप्रो असेल, या सर्व्हिस बेस कंपनीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि या सर्व कंपनीजचं पॅकेज हे 4 ते 6 लाखाच्या दरम्यानच असतं. ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला इथे देखील एवढंच बघायला मिळेल. त्यानंतरचं पुढचं जे कॉलेज आहे ते अलाड युनिव्हर्सिटी. अलाडचं एक कॉलेज आहे ते आपल्या कॅप अंडर म्हणजेच MST CETच्या स्कोरवर देखील आहे आणि त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी देखील आपल्याला बघायला मिळते. वेबसाईटवर त्यांनी 50 लाख रुपये एवढं हायेस्ट पॅकेज दाखवलेलं आहे आणि 6 लाख पर ॲनम एवढं आपल्याला ॲव्हरेज पॅकेज त्यांनी त्यांच्या वेबसाईटला शो केलेलं आहे. तर या व्यतिरिक्त त्या कॉलेजची फीज जर बघायला गेलो तर 1.75 ते 1.95 लॅक्स पर ॲनम एवढी आपल्याला बघायला मिळते. ॲव्हरेज पॅकेज हे 4 ते 5 लाखाच्या दरम्यानच आहे. हे खूप मोठ्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार नाहीत. अजिंक्य DY पाटील हे कॉलेज आपण बघितलंय. तर हे होते सर्व पुण्यातले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते. आता प्रश्न असा आहे की प्रायव्हेट कॉलेजला नक्की तुम्ही कधी प्रेफर करायचं आणि कोणत्या कंडिशनमध्ये तुम्ही प्रायव्हेट कॉलेजकडे वळायचे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, प्रायव्हेट कॉलेजेसची जर तुम्ही फीज बघितली तर त्या फीजच्या आपण जर कम्पेअर केलं बाकी कॉलेजेससोबत तर त्या फीजला गृहीत धरून हे कॉलेजेस नक्कीच वर्थ इट नाही आहेत. या कॉलेजमध्ये काही असं नाही आहे की गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा सर्व प्रोडक्ट बेस्ड कंपनीजच येतात. इथे देखील तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज 4 ते 6 लाख रुपये एवढंच प्रत्येक कंपनीचं बघायला मिळतं. TCS, कॅपजेमिनी हे सर्व ज्या सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत त्या Tier 3 कॉलेजेसमध्ये देखील येतात. मग जर Tier 3 कॉलेजेसमध्ये त्याच कंपनी येत असतील आणि एवढे 4 ते 5 पटीने जास्त फीज तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर 3 ते 3.5 लाखामध्ये तुमचं पूर्ण म्हणजे जे 4 वर्षाचा कोर्स आहे Tier 3 कॉलेजेसमध्ये तो देखील कंप्लीट होईल एवढ्या फीमध्ये. आणि तेवढी फी या कॉलेजेसची एका इयरची आहे. म्हणजे हा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि जेवढं पॅकेज तुम्हाला बघायला मिळेल तर काही खूप मोठं नाही आहे. हायेस्ट पॅकेज भले तुम्हाला 1-2 अपवाद वगळले तर बाकी सर्वांचं पॅकेज हे तेवढंच बघायला मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील, 60-70च्या आसपास असतील, तर Tier 3 कॉलेज देखील तुम्ही घ्या. तिथून तुम्ही तुमची इंजिनिअरिंग केली तरी ठीक आहे. आणि जर तुम्हाला फीजचा अजिबातच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला कॉलेज लाईफ पूर्ण म्हणजे एन्जॉय करायची आहे, मजा करायची आहे, एकदम भारी कॅम्पसेस तुम्हाला हवे असतील, तर मग तुम्ही या कॉलेजेसकडे म्हणजे तुमचं पुढची जी वाटचाल आहे ते या कॉलेजकडे करू शकता. कधी जेव्हा तुम्हाला अजिबात फीजचा प्रॉब्लेम नाही आहे आणि भविष्यात तुम्हाला प्लेसमेंटचं देखील काही एवढं टेन्शन नाही आहे, तेव्हाच तुम्ही या कॉलेजेसचा विचार करा. बाकी तुम्ही Tier 3 कॉलेजमध्ये जरी तुमची इंजिनिअरिंग केली तरी नक्कीच तुमची काही ना काहीतरी प्लेसमेंट होऊन जाईल. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल.
आणि इथे मी तुम्हाला फीस तर प्रत्येक कॉलेजची मुद्दामून दाखवलेलीच आहे. प्रत्येक कॉलेजची तुम्हाला तेवढीच 2 ते 4 लाख रुपये तुम्हाला फीज या कॉलेजेसमध्ये बघायला मिळते. एवढ्या फीजमध्ये तुमचं एका वर्षाचं शिक्षण नक्कीच होऊन जाईल प्रत्येक टियर 3 आणि टियर 2, 1 कुठल्या पण कॉलेजमध्ये. त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा विचार करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.